5वी 6वी ला असताना आमचे शिक्षक म्हणायचे, "काय होतास तू, काय झालास तू." आणि हे खरं आहे. लहानपणापासून वर्ग मित्र वेगवेगळे असतात आणि हळू-हळू जसं-जसं दिवस बदलतात, कालावधी बदलते. बऱ्याच कालखंडानंतर मित्र बदलतात, व्यवसाय बदलतो आणि कामानुरूप माणसाचं राहणीमानही बदलतो. आता पहा, सुरुवातीला हाच व्यक्ती इतका स्टँडर्ड राहत गेला, की ज्याच्याकडे डेली पर डे निदान 10,000चा बंडल येत गेले. जे हा व्यवसाय होता आणि एकंदरीत सांगायचं झालं तर कॉलेज जीवनापासून तर अलीकडच्या काळापर्यंत सगळ्यात जे आपण ट्रॅक्टर चालवलं, जे-सी-बीचा व्यवसाय केला, ट्रॅक्टरचा केला आणि साधारणतः कापूस खरेदी विक्रीचाही धंदा केला. पण सगळ्यात अवघड जी काही परिस्थिती आहे आणि सगळ्यात कठीण ते आहे शेतकरी आणि ज्याच्यात मेहनत फार आहे आणि उत्पन्न कमी आहे. आता सरासरी खर्च, लागत खर्च जास्त झालं आणि मिळकत जी आहे, जे उत्पन्न आहे, निव्वळ उत्पन्न हे एकदम झिरोवरती आलं. म्हणून शेतकरी मागं राहिला आहे. जवळपास 2 वर्षापासून मी बी शेती करतोय. 2 वर्षापासून मी ही शेती करतोय. पण शेतीमध्ये विशिष्ट असं एका थरावरून त्या थरावर जाण्यासारखं काही नाही. आता जे दाखवतात पश्चिम महाराष्ट्राची शेती आणि मराठवाड्याची शेती याच्यात फार मोठं अंतर आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जलयुक्त शिवार आहे, जे पाण्याचं सिंचन आहे, सिंचन साठा आहे, ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मराठवाड्यामध्ये काळापुरतं म्हणजे 2-4 असे काही मर्यादित काळासाठी पाणी राहतं या. त्याच्यामुळं बागायती होत नाही. बागायती म्हणून त्याला करता येतं, पण तेवढ्यात त्याला सुरक्षा भेटत नाही. जंगली डुकरांपासून, रोयांपासून अनेक वेगवेगळ्या प्राण्यांपासूनचा हल्ला त्या पिकावरती होतो. त्याच्यामुळं इथला शेतकरी सधन शेतकरी होऊ शकत नाही. आता सधन या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. पण शेतीतून श्रीमंती हा विषय नाही आणि कधीच होऊ शकत नाही. हां, अजून तुम्ही 4 गाया पोसा, म्हशी घ्या, शेण विका, दूध विका, त्याच्यात काहीतरी उरेल. आपण ते धंदा केलेला नाही आहे. पण निव्वळ शेतीवर जगणारा माणूस शेती विकल्याशिवाय त्याला पर्याय नाही. आता हजारो वर्षापासून जरी बोंबलत आलेली असेल, ती शेंबडं पिऊन जरी असेल ना, पिऊन म्हणजे चपराशी आपल्या भाषेत, चपराशी. चपराशीसुद्धा एकदम व्यवस्थित आपापल्या पद्धतीनं घर बांधून व्यवस्थित आहे. त्याच्यापेक्षाही खालच्या दर्जाचं म्हणजे शेतकरी सध्याच्या बाबतीत, आणि तेही मागासलेल्या क्षेत्रामधलं शेतकरी म्हणजेच मराठवाडा. माझ्या मते तर असं वाटते, की शेती हा विषय फार जटिल आहे. तात्पुरतं खावावं, तात्पुरतं पिकवावं आपल्यासाठी आणि अ, सगळ्यात सोपा अजून एक आहे. जोडव्यवसाय ज्यांनी करता येतं त्यांनी करावं. ज्यांना करता येत नाही त्यांनी कंपनीत जावं. निवांत असं आपलं आपण पोट भरावं. अरे ज्याच्याकडे गुंठा नाही तो सुद्धा बोलू देत नाही राजेहो. मग तुमच्या 25 एकरला का जाळ लावायची का जाळ? विषय फार जगण्याचं फार गंभीर आहे. आधुनिक काळामध्ये अ, पैशाला फार महत्त्व आहे. पैसा हीच संपत्ती, पैसा हेच प्रेम आणि पैसा हेच सर्व काही म्हणलं तरी चालेल. आता बरेचसे कीर्तनकार येतात, पैशावरती बातम्या ठोकतात. कोणी येते पैसा भरपूर काळ्या काळ्या बाजारातून, काळ्या मार्गातून, वेगवेगळ्या 2 नंबरच्या धंद्यातून पैसे कमवतोय आणि पैशाला काही किंमत नाही. अरे हलकट! हां, अरे पैशाला जर काही किंमत राहिली नसती, तर तू पैशावर भाषण दिला असता का? मग तू ये काय की फार 5-5 मुंबईपर्यंत बिल्डिंग आहात आणि आमचं फाटकं घर नाही आहे साधं राहायला. हं, मग त्यासाठी काहीही करा. विषय म्हणजे सद्मार्गानं पैसे कमवायचा प्रयत्न केला तरी चालेल. पण आखरीला ह्याच मार्गाने जर निघत नसेल, तर ते म्हणतात ना, टेढ़ी उंगली करने के बाद सीधी उंगली से घी नहीं निकलता तो टेढ़ी उंगली करना पड़ता. तसं काहीही करा, पण ह्या काळाला पैसा कमवा पैसा. साधे शेंबडे शिक्षकसुद्धा हो, ज्यांना 80-80 हजार रुपये पगार आहे. 80,000 रुपये कुठं ठेवायले पैसे?
पिऊनपासून तर कलेक्टरपर्यंत पैसाही पैसा आहे. ज्यांना नोकरी लागलं त्याच्या पोरीची लाईन लागते आणि आमच्या 25 एकरवाल्या शेंबड्याला किती टकाटक जरी राहिलं ना त्याला शेंबडंच म्हणतात लोक. काय करतात त्याच्या पैसे? का चाटायचं का त्या पैशाला, त्या जमिनीला? नाही नाही, पोझिशन पाहिजे, पोझिशन. मग पोझिशन मिळवायचं असेल तर शेती हा व्यवसाय परवडायचा नाही.